ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। आज नांदेड महानगरपालिकेची आरक्षण सोडत जाहीर झाली, मात्र यावर जे काही आक्षेप नोंदवण्यात आलेत। आपल्यासोबत शिवसैनिक आहेत, काय सांगाल? आपण एक निवेदन दिले आयुक्तांना, या आरक्षण सोडतीवर आपला आक्षेप आहे, नेमका आक्षेप काय? आक्षेप या प्रकारचा आहे की यापूर्वी झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ओबीसींना 27% याप्रमाणे 22 जागा आरक्षित होत्या आणि 17च्या निवडणुकीत 22 होत्या, 12च्या निवडणुकीमध्ये 22च होत्या आणि यावेळेस 1% कमी करून 21 जागा या महापालिकेनं यावेळेस घोषित केलेत। आणि आमचं एवढंच म्हणणं आहे, या भाजप सरकार आणि हे निवडणूक आयोग हे भाजपाचं रखेल झालेलं आहे आणि हाताचं भावलं झालेलं आहे। आता जे आहे आयुक्तांनी प्रतिक्रिया दिली की निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जे आहे ते आम्ही आरक्षण सोडत जाहीर केले। निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार म्हणून त्याचा चाल ढकलपणा जे चालू आहे त्यांचं तेच बोलणं आहे, कारण की एक धिक्कारशाही या संपूर्ण देशातच चालू आहे या भाजपच्या वतीने। आपल्यासोबत शिवसैनिक आहेत, काय सांगाल? आपण जे आहे ते ठाकरे शिवसेनेतून आक्षेप घेतलाय, मात्र इतर कोणत्याही पक्षाचा आक्षेप यावर असल्याचे तर आपल्याला पाहायला मिळत नाही। आज नांदेड महानगरपालिकेचं निवडणुकीच्या संदर्भात आरक्षण जाहीर झालेलं आहे। आरक्षण जाहीर झाल्यानंतर आम्हाला जेव्हा परिपत्रक देण्यात आलं स्टार्टला, त्या परिपत्रकाप्रमाणे एकूण नांदेड महानगरपालिकेमध्ये 81 जागा आहेत। 27% ओबीसी म्हणजे 21.87, 87% 0.87ला यांनी अपूर्णांक द्यालेत, जे अपूर्णांक संख्या राहते त्यांना 0 द्यालेत। राज्य शासनाचं परिपत्रक आहे, महाराष्ट्र शासनाचं परिपत्रक आहे, याच्यामध्ये 0.50 जर च्या वरी असेल तर 1 धरतात आणि 0.50च्या खाली असेल तर 0 धरतात। 0.87ला यांनी 0 धरून ओबीसीचं आरक्षण 1% कमी केलेलं आहे। आम्ही निषेध करतो महाराष्ट्र निवडणूक आयोगाचा। महाराष्ट्र निवडणूक आयोग एक दबावाखाली काम करत आहे की ऑलरेडी निवडणुका 3 वर्षापासून झालेल्या नाहीत, आता परत ओबीसीचा 1% कमी करून राज्य निवडणूक आयोग ओबीसींच्या हक्कावर गदा आणत आहेत। आम्ही जाहीर निषेध करतो राज्य निवडणूक आयोगाने। गेल्या अनेक दिवसापासून राज्य निवडणूक आयोग मनमानी कारवाई करत आहेत। या मनमानी कारवाईच्या विरोधात आम्ही हायकोर्टात जाणार आहोत। आज जे आरक्षण जाहीर केलेले आहेत, या आरक्षणामध्ये अनेक त्रुटी आहेत। प्रभाग क्रमांक 4 मध्ये मोनोपॉलीचा कारभार त्यांनी केलेला आहे। एक महिला आरक्षित असताना डायरेक्ट ओबीसी महिला त्यांनी अपॉइंटमेंट केलेले आहेत। अनेक या 1 ते 20 प्रभागामध्ये या महानगरपालिकेच्या आरक्षणामध्ये महापालिका आयुक्त, निवडणूक आयुक्त सत्ताधारी भाजपचे बाहुले बनून हे आरक्षण सोडत आहेत। याचा आम्ही निषेध करतो आणि या प्रक्रियेच्या विरोधात ओबीसीचं आरक्षण 1% जे कमी केले त्याच्या विरोधात आम्ही हायकोर्टात जाणार आहोत। काय सांगाल? हायकोर्टात आपण जाणार आहात, कशी असणार आहे पुढची सगळी भूमिका? खरं तर महानगरपालिका आता आयुक्त साहेबांनी आमचं जेवढे आम्ही ऑब्जेक्शन घेतले ते व्हॅलिड ऑब्जेक्शन आहेत म्हणून असं आयुक्त साहेबांचं म्हणणं होतं आणि त्या व्हॅलिड रिझन असताना जर आम्ही हायकोर्टामध्ये धाव घेण्या अगोदर आम्हाला आयुक्त साहेबांना न्याय द्यावा। 1 ते 4 प्रभाग आणि 16 आणि 17 दक्षिणमध्ये अशा पद्धतीने काही प्रभागामध्ये खरंच सांगलं तर मॅनेज केलेले आहे प्रभाग आणि त्यांचे जे काँग्रेसचे माजी नगरसेवक आहेत ते सध्या आता भाजपामध्ये आणि ते 15 ते 16 दिवसा अगोदरच त्या प्रभागात फिरणं चालू होतं। कुठंतरी ही पूर्वकल्पना, कुठंतरी मास्टर प्लॅनिंगद्वारे हे महानगरपालिका मॅनेज करण्यात आलेली आहे अशी सर्व भावी उमेदवाराला तर आहेच, परंतु नागरिकांमध्येही चर्चा आहे। ओबीसी आरक्षण असो किंवा अनेक मुद्दे आहेत, ह्या ठिकाणी खूपसे भ्रष्टाचार झालेले आहेत आणि त्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आम्ही उद्धव साहेबाच्या मार्गदर्शनाखाली हायकोर्टामध्ये धाव घेऊ। निश्चित आपण बघतो हे सगळे ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी होते। आज महानगरपालिकेने आरक्षण सोडत जाहीर केली, याच्यावर आक्षेप घेतला आणि ओबीसीची एक जागा जी आहे ती घटवल्याचा आरोप सुद्धा यांनी केला आहे आणि या सगळ्याच्या विरोधात जे आहे ते सगळे शिवसैनिक आता हायकोर्टाची पायरी चढणार आहेत। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।